तारा पाटील. आज आपण मधुमेह या आजारावर बघणार आहोत. तरी पण त्या आजाराची लक्षणं काय ती आपण अगोदर बघूया. मधुमेह झाला म्हणजे लोकांना मनात एवढी भीती निर्माण होते की मधुमेह झाला आता काय करायचं. तसं घाबरण्याचं एवढं काही कारण नाही. पथ्याने राहिलं आणि व्यवस्थित वेळेवर औषधं घेतली तर मधुमेहावर मात करता येते. तरी पण आपण त्याची लक्षणं काय. मधुमेह हा गोड खाल्ल्याने, जास्त गोड खाल्ल्याने होतो. जास्त गोड खाल्ल्याने होण्यापेक्षा जास्त टेन्शन, चिंताग्रस्त माणूस असेल त्याला जास्त होऊ शकतो मधुमेह हा आजार. तरी पण त्याची लक्षणं आपण बघूया. जास्त तहान लागणे, दिवसेंदिवस माणूस रोडावर जाणे, भूक जास्त लागणे, लघवी 24 तासामध्ये 10 लिटर ते 40 लिटरपर्यंत होणे दिवसाला. आणि जिथे आपण लघवी करतो, मधुमेह पेशंट लघवी करत असेल तिथे मुंग्या जमा होणं. दुसरं, मधुमेह पेशंटच्या लघवीला मधुराचा वास येतो. म्हणजे ही कारणं असू शकतात आणि लक्षणं असू शकतात, पण लोकांच्या लक्षात येत नाही की कशामुळे झालं आहे. मग तेव्हा डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर सल्ला देतात लघवी आणि ब्लड टेस्ट करायला, युरिन आणि ब्लड टेस्ट करायला. ब्लड आणि युरिन टेस्ट केल्यावर रिपोर्ट येतो तेव्हा माहीत पडते डायबिटीज झाला आहे म्हणून. आता डायबिटीज झाला असं सांगितल्यावर पेशंट घाबरून जातो, पण तसं घाबरायचं कारण नाही आहे. आपण वेळेवर औषधं घेतली आणि पथ्यानं राहिलं तर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि काही कशी औषधं आहेत की वर्षभर ती घेतली मधुमेह कायमचा हद्दपार होऊ शकतो. पण मधुमेह पेशंट जास्त लक्ष खाण्यापिण्याकडे देत नाही आणि फास्ट फूड जे मिळेल ते खात बसतं. त्याच्यामुळे मग मधुमेहावर कंट्रोल कधीच करू शकत नाही. तर आपण मधुमेहावर कंट्रोल करायचं असेल तर कुठलं औषध निसर्गोपचार चिकित्सेप्रमाणे आणि मध अनुपान भेदानुसार औषध कसं घ्यायचं ते मी आता तुम्हाला सांगते. तर आवळ्याचा ताजा रस 10 ग्रॅम, 5 ग्रॅम लिंबाचा रस आणि 5 ग्रॅम मध हे एकत्र कोमट पाण्यातून सकाळ संध्याकाळ 2 टाईम घेतल्यास 1 वर्षभर सतत घेत चला. चहा बंद करा. हा चहा आहे असं समजून चहाच्या ऐवजी हे मिश्रण पीत चला, तर तुमचा डायबिटीस कायमचा हद्दपार होईल असं तुमच्या लक्षात येईल आणि घेतल्यानंतरच माहीत पडेल तुम्हाला. तसं काय सांगून काय तुमचा विश्वास बसणार नाही, पण तरी तुम्ही करा. तेवढं केलं तर तुम्हाला 1 वर्षात हमखास बदल दिसून येईल आणि मधुमेह हद्दपार झाल्याचं समजेल. दुसरं औषध आहे 3 ग्रॅम हळद आणि 2 ग्रॅम मध हे कोमट पाण्यातनं सकाळ संध्याकाळी 6 महिने ते 1 वर्ष परत घेतल्यानंतर मधुमेह बरा होऊ शकतो. आणि मधुमेह हा तसा बघितला तर ऋतुमानानुसार बदलत असतो. काही उन्हाळ्यामध्ये कफ प्रकृती वाढते, तशी थंडीमध्ये पित्त प्रकृती वाढते आणि पावसाळ्यात वात प्रकृती वाढते. त्याच्यामुळेही हा बदलत असतो. पण आपण तिकडे लक्ष न देता खाण्यापिण्याचं पथ्य कुठलेही पाळत नाही आणि खाणं चालूच ठेवतो. त्याच्यामुळे या तिन्ही जर ऋतूच्या बदलानुसार त्याच्यावर जर मात करायची असेल तर बेल हा सगळ्यांच्या परिचयाचा वृक्ष आहे. जे शंकराला आपण बेलपत्री वाहतो तोच तो बेल आहे. आणि त्या बेलाची 21-22 पानं घेऊन चांगली वाटून अर्धा ग्लास पाण्यामध्ये कुस्करून ती जर नित्यनेमाने आपण घेत गेले तर मधुमेह बरा होऊ शकतो. कारण हा बेल हा वृक्ष त्रिदोषनाशक आहे. त्याच्यामुळे त्रिदोषनाशक असल्यामुळे तिन्हीही वात, कफ आणि पित्त हे तिन्ही आजार त्याच्याने बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे मधुमेह
मात होऊ शकते. तर आज आपण मधुमेहावर कुठली औषधं घ्यायची आणि कसं ओळखायचं मधुमेह हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.